वेळेत पुढच्या बातमीकडे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। छत्रपती महाराणी तारा राणींचा इतिहास सांगणारे छायाचित्र देखील लावण्यात आलेले आहेत। छत्रपती महाराणी तारा राणींचा इतिहास सर्वांना समजावा यासाठी हे प्रदर्शन असल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी म्हटलंय। आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। पाहूया। 6 जूनला होणारा शिवराज्याभिषेकचा अनोखा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आयोजित केलेला आहे। महाराणी ताराराणी यांचा इतिहास कशा प्रकारे आणि कसा घडला हे सांगण्याचं एक प्रदर्शन अखिल भारतीय मराठा महासंघाने भरवलं आहे। कोल्हापुरातील शाहू स्मारकमध्ये हे प्रदर्शन भरलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची येणारी 6 जूनचे असं राज्याभिषेक असेल त्या निमित्तानं कोल्हापुरामध्ये हे प्रदर्शन आहे। हे प्रदर्शन भरवणारे आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक नाना। काय सांगाल की हे प्रदर्शन का भरावं वाटलं? महापराक्रमी महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाला जगात तोड नाही अशा पद्धतीचं संशोधन अमेरिकेचे रिचर्ड ईटनने केलेलं आहे। परंतु तुम्हा आम्हाला महाराणी ताराबाईचा इतिहासच अविज्ञ आहे, तो जगाला समजावा। कारण आम्ही इतिहास घडवला पण इतिहास लिहिला नाही, परंतु ताराराणींचा इतिहास मोगल इतिहासकारांनी जो लिहिलेला आहे त्यांची महत्त्वाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईचा इतिहास जपण्यासाठी जे काम केले ते सर्व आदेश या ठिकाणी त्या प्रदर्शनात मांडले। एक सर्व परिपूर्ण असं महाराणी ताराबाईचा पराक्रम समाजापुढे यावं यासाठी मांडलेले प्रदर्शन अखिल भारतीय मराठा महासंघाने। छत्रपती ताराराणी यांचं प्रदर्शन म्हणजे त्यांचा इतिहास सर्वांच्या पुढे यावा आणि काय काय घडले हे छत्रपती ताराराणींनी कोणत्या प्रकारे कशा आणि अनुषंगाने हे राज्य चालवले हे सगळं मांडण्यात आलं आहे। हे प्रदर्शन गेले 3 दिवस चालू राहणार आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना मराठ्यांचा इतिहास कळेल हाच उद्देश आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। छत्रपती महाराणी तारा राणींचा इतिहास सांगणारे छायाचित्र ह्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत।